नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। लव्ह अफेअर आणि रोमॅन्टिक गाणं। भाजप नेत्यानं पत्नीसह 3 मुलांना गोळ्या का घातल्या याचं धक्कादायक कारण समोर आलेलं आहे। नेमकं हे कारण काय आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। भाजपच्या एका नेत्याने शनिवारी दुपारी आपल्याच कुटुंबियांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपी भाजप नेत्याने आपल्या पत्नीसह 3 मुलांवर अंधाधुंद गोळीबार केला। यात 3 मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे। शनिवारी दुपारी 2च्या सुमारास आरोपीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने स्वतः पोलीस ठाण्यात फोन करून गोळीबार केल्याची कबुली देखील दिली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे। योगेश रोहिला असं अटक केलेल्या हल्लेखोर भाजप नेत्याचं नाव आहे। तो भाजप युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। शनिवारी दुपारी त्याने आपल्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केला, ज्यात 11 वर्षीय मुलगी श्रद्धा, मुलगा शिवांश आणि देवांश वय 6 अशा 3 मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 31 वर्षीय पत्नी नेहा गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील सांगठेगा गावातील आहे। गोळीबाराचं नेमकं कारण आहे हे देखील आपण जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी योगेश आणि पत्नी नेहा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। पत्नी नेहाचं बाहेर कुठल्या तरी तरुणासोबत अफेअर सुरू असल्याचा संशय योगेशला होता। या कारणातून अनेकदा दोघांमध्ये वाद झाला होता। अनैतिक संबंधाच्या कारणातून योगेशने अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण देखील केली होती। या वादामुळे योगेश गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात देखील होता। दरम्यान घटनेच्या दिवशी पत्नी नेहा एक रोमॅन्टिक गाणं गुणगुणत होती। हे गाणं आरोपी योगेशच्या कानावर पडलं, यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। तू कुणासाठी हे गाणं गुणगुणते असा जाब योगेशने पत्नीला विचारला। वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात योगेशनं आपल्या परवानाधारक बंदुकीतून पत्नीवर गोळीबार केला। पत्नीनंतर मुलांचं काय होणार या चिंतेतून त्याने आपल्या 3ही मुलांवर देखील गोळीबार केला। गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजारील लोक योगेशच्या घरी आले। त्यावेळी पत्नीसह योगेशची 3ही मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। शेजाऱ्यांनी तातडीनं चौघांनाही रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता। रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी मुलगी आणि एका मुलाला मृत घोषित केलं। यानंतर काही मिनिटातच दुसऱ्या मुलानं देखील अखेरचा श्वास घेतला। पत्नी नेहा मात्र या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे। तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।